गेमिंग रूम दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही माझी रूम. हा, हे बेड, पाठ. हे इथं आपला गेमिंग सेटअप होणार आहे ते इथं. हे इथं बघा किचन. हा, तर डायनिंग टेबल येईल. आई वडिलांची रूम. डिझाईन वगैरे पाठवले. इथं टी व्ही युनिट करायचं आहे. सोफा आहे असा 1 2 3 सीट आहेत. तर तुम्ही जसं म्हणलं ना तसं तुम्हाला घराचे चालू काम काय काय त्याचा ब्लॉग पाहिजे असेल त्यामुळं ब्लॉग चालू केला आहे. ते आपलं चिमणी वगैरे सगळं सामान आले म्हणजे घरावरची चिमणी अजून गॅस शेगडी वगैरे मध्ये पुण्यावरनं ते सगळं आलं आहे. म्हणजे सगळं पार्सल इथं लोड केलं चालू आहे. तेच आहे ना चिमणी वगैरे 470. ठीक आहे, पैसे तेवढे. त्यात शिगडे, गॅस शिगडी आणि ह्याच्यात आहे चिमणी. हा, चले पवन. आता वर चाललोय. वायरमॅन आला ते दाखवतो तुम्हाला सगळं काय काय चालू आहे. फर्निचरचं वगैरे तुकडे म्हणजे तुम्हाला आणलेलं इथं ठेवलं आहे. आणि इथं आपला होणार आहे काय म्हणतात त्याला, गार्डन, पार्क गार्डन. म्हणजे वडिलांचे जो जे माणसं येतील ना म्हणजे सोबत बोलणं वगैरे इथं होणार. आणि ही डायरेक्ट हॉलला एंट्री आहे. ही प्रायव्हेट एंट्री आहे महिलांसाठी. म्हणजे डायरेक्ट आप जातील तिकडे याची गरज नाही हॉलवर. आणि हे होणार आहे आपलं इथं मंदिर. ही हॉलचं काम चालू आहे. हॉलवर दाखवतो त्याला डिझाईन वगैरे पाठवले. इथं टी व्ही युनिट करायचं आहे. इथं सोफा आहे असा 1 2 3 सी टाईप. चालू आहे काम. दाखवतो तुम्हाला, दाखवतो पुढचं. हे इथं बघा किचन. हां, तर डायनिंग टेबल येईल आणि हे किचन आहे. किचनचं काम आलंय, झालं एक पूर्ण. ते सांगितलेलं चिमणी आलेली ती इथं बसणार. इथं चिमणी, गॅस शेगडी आणि जो गॅस आहे ना गॅसची टाकी ती डायरेक्ट खालनं पाईपलाईन आणल्यावर. बेसिन वगैरे तुम्ही बघितलं आहे. ही सगळं गोदरेजचं आहे. म्हणजे त्यामुळं ना असं डायरेक्ट आत जातं. तर कप्पे वगैरे आहे ना ते आपल्या हिशोबानं करता येते. त्यामुळं तिथं त्यांनी हे केलं आहे. अजून कप्पे केलं नाही, आणून ठेवलं आहे. तुम्हाला जसं सामान पाहिजे त्या हिशोबाने करून तुम्ही सांगितलं तुम्ही ठीक आहे म्हणजे. ही आईवडिलांची रूम, आईबाबांची रूम इथं आहे. त्याचं काम चालू आहे. आणि बाकी अजून म्हटलं तर तुम्हाला दाखवायची गेमिंग रूम. गेमिंग रूम दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही माझी रूम. हां, हे बेड, पाठ. आणि हे इथं आपला गेमिंग सेटअप होणार आहे ते इथं. हे टेबल माझ्या हिशोबाने करून घेतला पूर्ण. इथं फक्त बटणं, खाली सॉकेट सगळे. इथं पूर्ण प्रोफाईल लाईट RGB सेटअप पूर्ण. इथे येणारा एक मोठं लाट असं हे काय म्हणतात त्याला, प्रोफाईल कपाट म्हणलं तरी चालतं. तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला इमेज टाकतो. हां, ही वाले तर असे येणार आहे. डिझाईन मग काढलेली आहे. वर सगळं आपलं साहित्य बसेल. इथं AC बसणार. इथं सगळं ते कपडे वगैरे बसतील. इथं मागच्या साईडला ना इथं आरसा बसवायचा आहे. असं स्ट्रीम वगैरे करणार. स्ट्रीम करताना ना तर आपलं सगळं कॅम्प म्हणजे सामान वगैरे सगळं बसणार. इथं आपलं PC वगैरे बसणार. इथं कपाट म्हणजे बारकं ड्रॉवर वगैरे करायचं आहे. ऑफिस दाखवतो. पुढे गेस्ट रूम म्हणजे सिस्टर दोघींसाठी गेस्ट रूम प्लस त्यांचं रूम असं हे चालू आहे. इथे एक ती रूम करायची. म्हणजे आपले बांधकाम पूर्ण 3 BHK. बाथरूम वगैरे आहे. 3 BHK आपलं बांधकाम आहे. जितना बड़ा एक फीट है ना ते नहीं वाईफाई की केबल टाकून घ्या. ये पार्किंग पॉइंट आ रहा है ना खत्म कर. ये आ रहे है जगह 8 फीट है. 8 फीट से ज़्यादा ओपनच व्हायचं ना. ओपनच ठेवायचे का. ओपनच ठेवायचं. इथं होणार आहे त्या साईडला. आज आहे पण इसके ऊपर एक प्लाय है ना. तर तुम्ही बघितलं असं चालू आहे सध्या घराचं काम. वर दाखवलं तर वर चालू आहे सोलार आणि आपलं ते जे
बाल्कनी नाही ना, बाल्कनी म्हणजे काय म्हणतात मोठं बसलं केलं तर पण हे चालू आहे शांतता. रूम करायचं चालू आहे, काचेची रूम म्हणजे वर एकदम भारी दिसते तिथं करायचं चालू आहे. तर अजून काय मेसेज पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.